नमस्कार महाराज. आपण अशा प्लॉटवर आलेलो आज. एकदम म्हणजे मला बघून यार अशी शेती केली पाहिजे. आपण काय राहतं 1 एकर शेती किती परवडेल, मग जा मुंबईत जा दिल्ली, काही गरज नाही. इतका भारी आयटम केलेला इथे. बघा इकडे 8 ते 10 सऱ्या टोमॅटो, किती 10-12 आहेत ना, 12 सऱ्या टोमॅटो. हो, हे इथं खाली बघा, इथे कोबी 8 ते 10 सऱ्या कोबी. हो, ही कोबी सरत नाही तोपर्यंत इथे नवीन कोबी 8 ते 10 सऱ्या. चला या कोबीला भाव नाही राहिला तर चला नाही मिलेंगा, लगेच इकडे कांद्याचं बी इकून टाकू आपण बनवून. चला या कांद्याला बीला भाव नाही भेटला च्या मायला, तर कांदा इकू बेंचोत. कांद्याला नाही भाव भेटला तर गवारला फुलं आहेतच, गवार चालूच आहे. वाल आहे, वालला नाही भाव भेटला. एवढं तर नशीब गांडून नाही राहू शकत महाराज. ते आपले हे शेपू पालक आहेच. एवढ्या छान पद्धतीने मॅनेज. वाह बॉस महाराज, एकदम भारी पटलं आपल्याला. म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे, वडील अंगठा टेकतात त्यांचे, पण त्यांच्याशी जेव्हा बोलणं होतं, एकदम साधा माणूस. बोलणं होईल ना तर 40-1,000 रुपये कसे बी आम्ही काढून घेतो म्हणे दर महिन्याला, गुरं ढोरं ठेवून. आणि भाजीपाला गावात गाडी इकेल म्हणे भाजीपाल्याची, पण 40-1,000 रुपये काढतो म्हणजे काढतो महाराज. तर अशा पद्धतीने शेती केली तर मला नाही वाटत न परवडणे. ते इंदुरीकर म्हणत नाही शेती परवडणार नाही बा, तर तसं काही नाही म्हणा. जय हिंद, जय महाराज.